जायचं आहे आणि त्या तुम्हाला पण हॅपी उगादी. हॅपी उगादी निकिता पाटील. बरं की जातीस मम्मीला सोडून जातीस नक्की झालीस ग. मी घरात जाऊ तू जातीस. हा मी येणूक मम्मी करची फाय की तुझ्यापाशी. ह्या बघ सांभाळ हारपून टाकते ती ना तिच्या हातामध्ये दे नको. जातीस की पिल्लू मला किस्सी देनास. इथे इथे चिकवर इकडे. बाय लव यू. कसं लव यू माझं सोनं बाय. हल्लू जावा बरं की विशाल उचलून घेऊन जा. तर स्वीटी तर कुठं चालात मी इथं सांगते. विशाल गावाकडे चालाल तर डोर लावून टाकते. एवढं गरजलं आहे आणि आबाळ पण एवढं आलं आहे नाही ठेव का. माझ्या फोनमध्ये थोडंसं जास्त उजेड वाटलेलं आहे. म्हणजे केव्हा पोच पडते की असं झालं आहे. सगळीकडेच आबाळ आहे मग गावाकडंसुद्धा इकडे पण असं. स्वीटी काबर चाललं आहे म्हणजे विशाल आता सण आहे उद्याच पाडवा आहे आणि त्याला गावाकडे जायचं आहे. आई म्हटली की तू गावाकडे स्वीटीला पण घेऊन ये. आता आम्हाला पण घेऊन ये म्हटलं ते पण इकडे तिकडे ट्रॅव्हलिंगमध्ये लेकरावाची पहिलेच लालीला आराम राहिला. इकडलं तिकडलं पाणी चेंज झालं म्हणजे. सो माझं काय प्लॅन झाली म्हटलं की आता पाटील आता जरा कन्व्हिन्स करून म्हटलं स्वीटी तर जाऊ दे कारण दोघाला पण हँडल करायचं त्याच्यामध्ये आणि हे जरा जास्ती स्वयंपाक वगैरे राहते की नैवेद्य तर दाखवावं लागते देवाला. सो ते सगळं स्वयंपाक आणि घरातले कामं त्याच्यामध्ये पाटील आता हे रमजान असल्यामुळे नाही एक दिवस पण हॉलिडे कटना पण हे कम्प्लीट होतं तर ते रमजान तर. सो आता त्यांना न चुकता ड्युटीवर जावंच लागतंय म्हणजे लवकरच जावं लागतंय उशिरा यावं लागते असं. लेकरावाला धरायला मी एकटीच आणि विशाल असला म्हणजे त्यांना धरतो होता. त्याच्यापेच मला वाटलं की तिनं जाऊ दे. गावाकडे गेला मी त्यांनी बी असं झालं की किती दिवस झाला आता बघ ना ते येऊ दे म्हणून. सो त्याच्यापै तिला म्हटले पाटीला म्हटले की तिनं जाऊ दे म्हणून रिक्वेस्ट केल्यावर त्यांनी म्हटले बरं जाऊ दे. लालीला मी एकटी थोडंसं हँडल करू शकते. तिनं बी कसं झालं म्हणजे तिला उचलून घेऊन सगळे थोडं काम असं करावं लागतं. सो त्याच्यापै दोघीला पण हँडल करायचं थोडं अवघड आहे. चला आता मला स्वयंपाक वगैरे झाले त्याला स्वयंपाक करून शेतीला जेवण चालवूनच पाठवून दिलं. आता पुरं 4-5 वाजेपर्यंत त्याने घराला जातात. सो उद्या सण आहे आणि मला आज सगळे देवतन घासून ठेवायचं आहे. एवढं देवारा म्हणजे देव एवढे काळे पडतात. ह्या पाण्यामध्येच प्रॉब्लेम आहे मला असं वाटतंय. आता पितांबरी तर सगळीकडे सेमच राहते पण पाण्यातच प्रॉब्लेम आहे सर. 8-10 दिवसाला म्हणजे 15 दिवसाला तर न चुकता मला धुवावंच लागते. सो आणि देवा पण एवढेच आहेत म्हणून मला कंटाळा पण आहे ना. चला मग आजच्या दिवसात काय होते ते तर शेअर करते की नाही की पण उद्याच्या दिवसामध्ये काय होते ते नक्की शेअर करते. सो स्टे ट्यून. स्वीटी अजून आमच्या एरियाच्या बाहेर बी गेली नसेल पण मला वाटलेलं नाही. आता फक्त 15 मिनिटच झालं मी व्हिडिओ तिथे एंड करून आणि एकदम शांत बसा वाटलेलं आहे कारण घरामध्ये एवढं शांतता आहे ना. तिनं असं दुकानला गेलं आणि बाहेर कुठं पाटीलसोबत गेलं आणि तेवढं काय वाटणार पण आता तिनं गावाकडे गेल्या म्हणे विचार करूनच मला उगाच तर पाटील असं वाटलेलं आहे. म्हणजे एवढं दिवस झालं तिला असं 1-2 दिवस असं दूर ठेवणे नाही. गावाकडं कसं तिनं आई बाबा पप्पा करत राहत होती चलत होतं जवळ राहत होती की तेवढं काय वाटत नव्हतं. पण आता 1-2 दिवस राहणार आहे म्हणजे उगाच तर पाटील लेकराला राहायचं तर थोडी आटाट झाली माझीच होत होती. दिवसभर का होईना काम करत राहायचं होतं असं वाटलं नाही. पण जाऊ दे तिनं अजून एरियाच्या बाहेर बी गेल्या की नाही की मी फोन पण करा वाटले पण फोनवर बोलायच्या आणि तिने इकडे तिकडे पळायची उगं कशाला राहू दे. त्याला केलं तेव्हाच बोलते मी. आता ते चालणारच आहे जाजोपतर आता घरला गेल्यावर 4 दिवस व्हिडिओ कॉलवरच. सो चला म्हणजे देव तर तिथंच राहिलात घासून घेते आणि जे काही काम आहे ते सगळं करून घेते. पाटीला पण असं झालं की कशाला पाटीलीस मी तिला बघत होतो तर जाजोपतर त्याने अनेक बार येणार होते घराकडं. सो तिला जायच्या मी बघत होतो बाय तर करत होतो मला बोलण्यातच पाठवून दिले. सो त्यांनी पण थोडे इमोशनल होलं ते असो. चला आता मी ते करून घेते. तर कटू डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आणि तुम्हाला तुमच्या फॅमिलीला सगळ्याला हॅपी गुढीपाडवा नवीन दिवसाची खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी 6 नाही 5:30ला उठलो आणि मला हे सगळं झाडून पुसून घ्यायचं आहे. अजून मला फक्त झाडून घेतलं आणि लगेच फ्रेशअप वगैरे होणे. डाळ घातली तर पहिले डाळ शिजले आणि पीठ पण मळून झालं आहे. आता भात काय त्याच कुकरमध्ये लावून टाकते पटपट शिजून जाते. स्वयंपाकाचं मला 10 वाजेपर्यंत सगळं आवरून घ्यायचं म्हणून ते काही बार क्लिप मला ते ॲड करणं होणार नाही वाटलेलं आहे.
सो 12 वाजेपर्यंत पाटील जाणार आहे त्यांच्या कामावर. त्यांना काही हॉलिडे भेटणार नाही म्हणूनच एवढं लवकर उठून सगळे कामाला सुरुवात केलं. सो आणि सगळ्यात बॅड म्हणजे लाली उठून बसल्या त्याच्यामध्ये. सो त्या टाळ्या त्यांचे दोघांची सैद आता खेळायचं. म्हटलं की तिला तुम्ही हँडल करा आज कसं पण, मी माझं काम करून घेते. तर चला आता स्वयंपाक बनवून घेते. त्याच्यानंतरने आम्हाला मंदिरला पण जायचं आहे. बघू झालं तर नैवेद्य घेऊन जातो. मे बी तर नैवेद्य पण घेऊन जातात की नाही की, पण नारळ फोडून यायचं आहे आणि इथं पण नारळ फोडायचं आहे. तो सगळं ते आजच्या दिवसामध्ये काय काय होतं ते सगळं शेअर करते. अरे मला गजरा लावून घ्यायला छान ना. तर चला मी कम्प्लिटली आता रेडी झालो. माझं डाळ पण शिजलं आहे. आता फक्त पोळ्या पण करून घ्यायचं आहे आणि इथं देवपूजा पण कम्प्लीट झालं आहे. नैवेद्य दाखवायचा आहे. सो जे काय मी तोरण रेडी करून ठेवलं ते नाही ते इथं ठेवलं. म्हणजे लालूबाई आत्तापत्र खेळ्या आता झोपी घातली होती तिला. म्हणजे एक 2 तास तर आता मला थोडंसं स्लो कामं करून घ्यायचे आणि पटकन 2 तासामध्ये सगळं स्वयंपाक पण होऊन जाते. सो चला आता घरात नैवेद्य वगैरे दाखिना झाले आणि पाटील पण रेडी झालात. आम्ही दोघं सगळं पूजा करून घेतलं. आता मंदिरला जायचं आहे. आणि एकदा तुम्हाला पण हॅपी उगादी. हॅपी उगादी निकिता पाटील. तिथे एक छोटं दिवा बी ठेवते बघा ना आहे. काय की मला माहिती कवा पहिले ठेवते वाटते की त्याच्यामध्ये फुलं तर घालायचं होतं. पोळी जेवून वाकाव बी वाटणार झाले आता. चला तर चला आता मंदिरला चाललो. तिथे गेल्यावर प्लेट काय म्हणतात काहीच घेतलं नाही आम्ही. प्लेट नैवेद्य काही घेतलं नाही. फक्त पाया पडून यायचं आहे म्हणूनच आला. सो चला काय म्हणलं का बर राहू दे. इथं पुढे व्हिडिओज करून देणार म्हणून मागे करावं लागलेलं आहे. कुठं बसू जरा का जाऊ तर डायरेक्ट घरला कुठं 12 वाजेपर्यंत झालं. चला जे काय होतं 12 वाजेपर्यंत सगळं कम्प्लीट झालं आमचं. किती बार सेम टू यू. तर चला आजच्या ब्लॉगला पण इथंच एंड करून मला 12 वाजेपर्यंतच मंदिर घरातली कामं सगळं उरकून घ्यायचं होतं. 12:30ला पाटीलला कामावर जायचं आहे. सो चला बाय बाय पाटील. बाय बाय लाले. लालेला विसरून गेली मी. लालीच आहे शिटी दिदी नाही काय नाही. बाय.